तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल आणि जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर बऱ्याच जणांना नेमका कुठला जॉब करावा असा प्रश्न पडत असतो. त्यामध्ये सरकारी नोकरी हा एक चांगला पर्याय उपलब्ध आहे. त्यात जर तुमचं कॉमर्समध्ये ग्रॅज्युएट झालं असेल तर मात्र तुमच्यासाठी फक्त बँकिंग हा एक चांगला पर्याय ठरतो. बाकीचे देखील आहेत पर्याय, पण हा सगळ्यात बेस्ट पर्याय ठरतो. तर फक्त कॉमर्सवालेच याला एलिजिबल आहेत का, बाकीचे ग्रॅज्युएशनवाले एलिजिबल आहेत की नाही, त्यानंतर बँकेमध्ये कुठल्या पोस्टसाठी कोण परीक्षा घेतं आणि नेमकी याचा सिलेबस काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी आज आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर सुरुवात करूया. पहिला प्रश्न तो म्हणजे पगार किती. बँकेमध्ये जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर तुमच्यासमोर दोनच पर्याय आहेत. एक म्हणजे तुम्ही ऑफिसर म्हणून जॉईन होऊ शकता आणि दुसरं म्हणजे तुम्ही क्लर्क म्हणून जॉईन होऊ शकता. आता जर तुम्ही ऑफिसर म्हणून जॉईन झाला तर तुमचा पगार प्रतिमाह हा 80,000 रुपये असणार आहे. पर मंथ 80,000 एवढा पगार तुमचा असणार आहे. जर तुम्ही क्लर्क म्हणून जॉईन झाला तर तुमचा पगार दरमहा जवळपास 50,000 रुपये असणार आहे. तर सरकारी बँकेमध्ये जर तुम्हाला लागायचं असेल तर दोनच पर्याय, एक तर तुम्ही ऑफिसर म्हणून जाऊ शकता किंवा क्लर्क म्हणून जाऊ शकता. आता क्लर्क म्हणाल 50,000, ऑफिसरची जवळपास 80-85,000 पर मंथ सॅलरी असते. मग तुम्हाला क्लर्कची सॅलरी कमी वाटेल, अर्थात कमी आहे, पण क्लर्कला पोस्टिंग जे असतं हे तुम्हाला स्टेट वाईज असतं. म्हणजे जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये अप्लाय केला तर महाराष्ट्रामध्ये तुमचं पोस्टिंग होणार आणि जर तुम्ही कर्नाटकमध्ये अप्लाय केला तर कर्नाटकमध्ये तुमचं पोस्टिंग होणार. ऑफिसरचं पोस्टिंग मात्र ऑल इंडिया लेवलचं असतं. त्यानंतर सरकारी बँकेमध्ये जायच्या अगोदर आपण सरकारी बँक म्हणजे काय हे अगोदर समजून घेऊया. तर सरकारी बँक म्हणजे काय, अशी बँक ज्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे 50% किंवा त्यापेक्षा जास्त 50%पेक्षा जास्त शेअर्स आहेत अशी बँक. सो अशा पब्लिक सेक्टर बँका म्हणून ओळखल्या जातात, ज्याला आपण सरकारी बँक म्हणून ओळखतो. तर अशा किती सरकारी बँका आहेत तर त्याची लिस्ट तुमच्या समोर आहे. यामध्ये बघा, पंजाब नॅशनल बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, युको बँक, इंडियन बँक, युनियन बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया, पंजाब अँड सिंध बँक, बँक ऑफ बडोदा या बँका आणि SBI स्टेट बँक ऑफ इंडिया आणि RBI या बँका येतात. तर या सरकारी बँका आहेत. यामध्ये जर तुम्ही बघितला, ही जी लिस्ट दिलेली आहे ही 11 बँकांची लिस्ट आहे. या 11 बँकांसाठी एक कॉमन परीक्षा होत असते, ज्याला आपण IBPS PO, IBPS क्लर्क किंवा IBPS SO या नावाने ओळखतो. त्यानंतर SBI ची वेगळी परीक्षा होते आणि RBI ची वेगळी परीक्षा होते. दोन लेवलच एंट्री आहेत, ऑफिसर आणि क्लर्क. तर या परीक्षा नेमक्या कोणत्या होतात, तर या परीक्षा कुठल्या आहेत तुमच्या समोर आहे. तर पहिलं म्हणजे IBPS या परीक्षा घेत असता. IBPS म्हणजे काय, तर जसं बघा तुम्ही MPSC बोर्ड ऐकलं असेल, ज्या आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये जर तुम्हाला महाराष्ट्र सरकारची नोकरी करायची असेल तर MPSC द्यावी लागते. तसंच जर तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जायचं असेल तर UPSC असेल किंवा स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल, तर हे MPSC UPSC हे काय आहेत, तर बोर्ड आहेत ज्या परीक्षा कंडक्ट करतात. तसंच बँकिंग सेक्टरसाठी हे बोर्ड आहे IBPS, हे इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन. सगळ्या भारतातल्या बँकिंग परीक्षा हे IBPS घेतं. फक्त बँकिंगच नाही तर जर तुम्ही बऱ्याचशा अशा परीक्षा आहेत जसं सरळ सेवा परीक्षा महाराष्ट्रातल्या, ह्या देखील IBPS घेतं. पण बेसिकली लक्षात ठेवा, ज्या बँकिंग, फक्त बँकिंग नाही तर बँकिंग सोबत इन्शुरन्सच्या सगळ्या परीक्षा या IBPS घेतात. आता इन्शुरन्समध्ये देखील दोन लेवलच्या एंट्री, एक ऑफिसर आणि एक क्लर्क, सेम परीक्षा होत असते, सेम IBPS कंडक्ट करत असतं. तर अगोदर बघूया बँकिंगमध्ये IBPS कुठल्या परीक्षा घेतं. मगाशी मी सांगितल्या होत्या बघा 11 बँका. तर या 11 बँकांसाठी IBPSच्या 3 परीक्षा होत असतात. एक आहे आपली IBPS PO ची परीक्षा, दुसरी आहे IBPS क्लर्कची परीक्षा, तिसरी आहे IBPS SO म्हणजे स्पेशालिस्ट ऑफिसरची परीक्षा. PO म्हणजे प्रोबेशनरी ऑफिसर.
सो IBPS PO ची परीक्षा वर्षातून एकदा होते, तसंच क्लर्कची आणि SO ची एकदाच होते. ज्यावेळी तुम्ही IBPS POचा फॉर्म भरता त्यावेळी या 11 बँकांचा प्राधान्यक्रम म्हणजे प्रेफरन्स तुम्हाला द्यायचा असतो. तसंच क्लर्कला आणि तसंच SOला तुम्हाला करायचं असतं. लक्षात आलं? म्हणजे या 3 परीक्षा तुम्हाला दरवर्षी द्याव्या लागतात. यापैकी SO जे आहे स्पेशलिस्ट ऑफिसर, जर तुमचं BSc ॲग्री, BTech ॲग्री, जर तुमचं इंजिनिअरिंग, IT, कम्प्युटर सायन्स, ENTC यामध्ये झालं असेल किंवा तुमचं MSc कम्प्युटर झालं असेल तरच तुम्ही याला इलिजिबल आहात, किंवा MBA झालं असेल, MBA मार्केटिंग जर झालं असेल तर तुम्ही या SOला इलिजिबल आहात. बाकी सगळे हे PO, क्लर्क आणि बाकीच्या या सगळ्या परीक्षांना इलिजिबल आहे. इलिजिबिलिटी नंतर आपण बघणार आहे. तर IBPSच्या या 3 परीक्षा याला मेजॉरिटी ऑफ मी म्हणेन की ही 2ला तर तुम्ही इलिजिबल असणारच आहे. तसंच स्टेट बँक ऑफ इंडिया SBIच्या कुठल्या परीक्षा आहेत? SBI सेपरेट परीक्षा घेते POची आणि क्लर्कची. सो ही 4थी परीक्षा आणि ही 5वी परीक्षा, PO आणि क्लर्क. यामध्ये फक्त SBI ही एकच बँक आहे. त्यानंतर RRB म्हणजे काय? ग्रामीण बँका, रिजनल रुरल बँक. ज्या ग्रामीण बँका महाराष्ट्रामध्ये आहेत 2 आहेत, महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि विदर्भ कोकण बँक. तर यासाठी बघा कॉमन परीक्षा होते. ह्या 2 बँकांची वेगवेगळी परीक्षा होत नाही, कॉमन होते. महाराष्ट्रासाठी ही होते परीक्षा, म्हणजेच स्टेट वाईज असते ही. यामध्ये ऑफिसरची परीक्षा होते, याला आपण PO देखील म्हणू शकतो, आणि ऑफिस असिस्टंट म्हणजे क्लर्क हे देखील म्हणू शकतो. ही 6वी परीक्षा, ही 7वी परीक्षा. या परीक्षा ज्या आहेत 7 परीक्षा या दरवर्षी होणारच आहेत. त्यानंतर RBIची देखील एक महत्त्वाची परीक्षा आहे. RBI मध्ये जर तुम्हाला ग्रेड B ऑफिसर बनायचं असेल तर IBPS परीक्षा कंडक्ट करतं. ही तुमची 8वी परीक्षा. आणि RBI मध्ये असिस्टंट बनायचं असेल तर तुमची RBI असिस्टंट ही देखील IBPS कंडक्ट करतं. IBPS कंडक्ट करतं म्हणजे पेपर सेट IBPS करतं, हे समजून घ्या. तर या जवळपास 9 परीक्षा, यातली SO सोडली तर 8 परीक्षा तर तुम्ही इलिजिबल असणार आहे. 8 परीक्षांना, बरोबर ना? 8 परीक्षांना जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही इलिजिबल असणार. तर या एक्झामचा पॅटर्न कसा असतो? बँकेमध्ये जायचं असेल तर परीक्षा देऊन ऑफिसर किंवा क्लर्क म्हणून लागायचं. परीक्षा कुठल्या असतात ह्या आपण बघितला. या एक्झामचा पॅटर्न कसा असतो? तर यामध्ये प्रिलिम म्हणजे पूर्व परीक्षा, मेन्स म्हणजे मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू असा हा पॅटर्न असतो. पूर्व, मुख्य आणि इंटरव्ह्यू. एक गोष्ट लक्षात घ्या, ती म्हणजे इंटरव्ह्यू हा फक्त ऑफिसरच्या एक्झामला होत असतो. जर सिलेक्शन असेल तरच, म्हणजे IBPS PO, RRB PO, SBI PO यासाठी फक्त तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे. कुठल्याही क्लेरिकलच्या परीक्षेला तुम्हाला इंटरव्ह्यू नाही. म्हणजे तुमचं जे फायनल सिलेक्शन आहे हे प्रिलिम ही क्वालिफाईंग असते. लक्षात घ्या, क्वालिफाईंग असते ही. याचे मार्क्स तुमच्या फायनल मेरिट लिस्टमध्ये कन्सिडर केले जाते. मेन्स आणि इंटरव्ह्यूवर डिपेंड असतं. म्हणजेच जर क्लेरिकलला तुम्ही अप्लाय केला तर तुम्हाला पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर मुख्य परीक्षेला जाता येईल, आणि फक्त मुख्य परीक्षेच्या मार्क्सच्या बेसिसवर तुमचं फायनल सिलेक्शन होऊन जाईल. त्यानंतर महत्त्वाचे क्वालिफिकेशन्स बघूया. एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणजे कॅन्डिडेट मस्ट बी अ ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन. फार महत्त्वाचं आहे, एनी डिसिप्लिन. कुठल्याही शाखेमधलं ग्रॅज्युएशन चालतं. बऱ्याच जणांच्या मध्ये एक मिसकॉन्सेप्शन असतं, गैरसमज असतो. तो म्हणजे बँकिंगच्या परीक्षा फक्त कॉमर्सवाल्यांनीच द्यायच्या. मिसकॉन्सेप्शन असतं हे अगदी बऱ्याचशा. मी महाविद्यालयामध्ये ज्यावेळी जातो त्यावेळी देखील तिथल्या प्रोफेसरना, HODना असंच वाटत असतं की कॉमर्सच्या मुलांनीच फक्त बँकिंगच्या परीक्षा द्यायच्या. पण फक्त कॉमर्सच्याच नाही तर कॉमर्स सोबतच आर्ट्स, सायन्स आणि अगदी हॉटेल मॅनेजमेंट किंवा अजून कुठलंही तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही याला अप्लाय करू शकता. कुठलंही ग्रॅज्युएशन चालू शकतं. गेल्याच वर्षी बघा, माझा एक हॉटेल मॅनेजमेंटमध्ये ग्रॅज्युएशन झालेला विद्यार्थी होता, त्याचं सिलेक्शन बँकेमध्ये झालेलं आहे. तर कुठलंही ग्रॅज्युएशन चालतं, त्याला तुमचं कॉमर्सच असावं अशी अट नाही आहे. त्यामुळं ग्रॅज्युएशन कुठल्याही फील्डमध्ये चालतं, हे लक्षात घ्या. एज रिक्वायरमेंट काय आहे? तर ऑफिसरसाठी बघा 21 ते 30, ऑफिसरसाठी 21 ते 30 या रेंजमध्ये पाहिजे. जर तुमची कॅटेगरी असेल OBC
तर तुम्हाला 3 वर्षाने रिलॅक्सेशन मिळतं 21 ते 33, आणि जर SC ST मध्ये असाल तर 21 ते 35. हे ऑफिसरच्या परीक्षांसाठी. क्लेरिकलच्या परीक्षांसाठी जनरल कॅटेगरीसाठी 20 ते 28 एवढं वय चालतं. म्हणजे 28 तुमचं 28च्या पुढं वय असेल तर तुम्ही अप्लाय करू शकत नाही. OBC असेल तर अप्पर एज लिमिट ही 31 जाते, आणि SC ST असाल तर तुमची अप्पर एज लिमिट ही 33 जाते. 20 ते 33 पर्यंत तुम्ही या परीक्षेला अप्लाय करू शकता. नंबर ऑफ अटेम्प्ट्स या ठिकाणी मॅटर करत नाहीत. नंबर ऑफ अटेम्प्ट्स मॅटर करत नाही. सिलेबस बघूया. तर सिलेबस याचा काय आहे, तर सिलेबस सिंपल आहे बघा. क्वांटिटी ॲप्टिट्यूड, ज्याला तुम्ही गणित म्हणता. गणित हे बघा 11वी 12वीचं नसतं. गणित हे आपलं 8वी पर्यंत, तुम्ही 8वी पर्यंत शिकताय तेच आहे. अगदी सिम्प्लिफिकेशन म्हणजे आपले वजाबाकी, गुणाकार, भागाकार एवढं सोप्यापासून ह्या गोष्टी असतात. त्यानंतर लॉजिकल रिझनिंग म्हणजेच बुद्धिमत्ता चाचणी. स्कॉलरशिपची परीक्षा दिली असेल तर ते जे बुद्धिमत्ता चाचणी असतं त्याच पद्धतीचं इथं देखील बुद्धिमत्ता चाचणी आहे. तिसरा विषय आहे इंग्लिश लँग्वेज. इंग्लिश लँग्वेज म्हणजे तुम्ही जो 12वी पर्यंतचा पेपर दिलेला आहे तसाच आहे, फक्त MCQ फॉर्मॅटमध्ये. ही जी परीक्षा असते ना, ही MCQ फॉर्मॅटमध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन बहुपर्यायी असते. त्यानंतर येतं जनरल अवेअरनेस. जनरल अवेअरनेस म्हणजे करंट अफेअर्स. हे जनरली बघा एक्झामच्या अगोदर 5 ते 6 महिन्यापूर्वीचं विचारलं जातं. त्यामुळे आत्तापासूनच करंट अफेअर्स करण्याची गरज नाही. ज्यावेळी परीक्षा असते त्याच्या अगोदर 5-6 महिन्याचं करणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर कम्प्युटर अवेअरनेस, यासाठी तुमचं बेसिकच असतं MSc IT लेवलचं, किंवा तुमचं CCC झालं असेल तरी चालू शकेल. हे एवढे विषय आपल्याला आहेत. सो विषय तर फार कमी आहेत, सिलेबस फार लिमिटेड आहे, आणि या वर्षीचं टाइम टेबल देखील IBPSनं डिक्लेअर केलेलं आहे. सो IBPS काय करतं, IBPS PO क्लर्क आणि SO याचं टाइम टेबल अगोदरच दरवर्षी ॲडव्हान्समध्ये डिक्लेअर करत असतं. तुम्ही बघू शकता RRB जे आहेत, दिसत असेल तुम्हाला, आता झूम करतो थोडं वाटल्यास मी. RRB जे आहेत याची पूर्व परीक्षा जर तुम्ही बघाल तर ही जुलैमध्ये सुरू होते. प्रिलिमिनरी एक्झाम ही जुलैमध्ये होते. मुख्य परीक्षा ही सप्टेंबरमध्ये होत आहे. त्यानंतर RRB मध्ये ऑफिस असिस्टंटची ऑगस्टमध्ये परीक्षा होत आहे, आणि मुख्य परीक्षा ही नोव्हेंबरमध्ये आहे. सो तारखा या फिक्स आहेत. या ज्या तारखा आहेत ना IBPSच्या, याच तारखेला परीक्षा होणार. जग इकडचं तिकडे होऊ दे, कोरोना जरी परत आला तरी याच तारखेला होणार. अगदी कोरोनामध्ये देखील IBPSने ज्या तारखा दिल्या होत्या त्याच तारखेला परीक्षा घेतल्या होत्या, बाकी कुणीही परीक्षा घेतल्या नव्हत्या. सो एकदम फास्ट प्रोसेस आहे ही. या तारखांनाच रिझल्ट लागतो. RRBचा ह्याच तारखांनाच एक्झाम होणार. RRBचा रिझल्ट हा दरवर्षी 1 जानेवारीला लागत असतो, 1 जानेवारीलाच लागतो. म्हणजे जुलैमध्ये परीक्षा झाली, 1 जानेवारीला रिझल्ट. त्यानंतर IBPS PO क्लर्क आणि SO यांच्या ज्या परीक्षा आहेत या जर तुम्ही बघाल तर POची परीक्षा ही ऑक्टोबरमध्ये आहे, पूर्व परीक्षा. मुख्य परीक्षा ही नोव्हेंबरमध्ये आहे, नोव्हेंबर डिसेंबर. त्यानंतर SOची नोव्हेंबरमध्ये, ही जानेवारीमध्ये आहे मेन्स. आणि जे क्लर्क आहे या क्लर्कची परीक्षा डिसेंबरमध्ये आहे पूर्व परीक्षा, आणि फेब्रुवारीमध्ये मुख्य परीक्षा आहे. सो तुम्ही बघू शकता फेब्रुवारीपर्यंत, म्हणजे जुलैपासून फेब्रुवारी हा जो आपला हे जे महिने आहेत हे परीक्षेचे महिने आहेत. जुलै ते फेब्रुवारी हे बँकिंग परीक्षेचे महिने आहेत. या कालावधीमध्ये या सगळ्या एक्झाम होत असतात. तारखा फिक्स आहेत. IBPS ह्या ज्या एक्झाम घेतं ना, ह्या ज्या IBPS PO क्लर्क SO याची 1 एप्रिलला रिझल्ट हा दरवर्षी लागत असतो. जग इकडचं तिकडं होऊ दे, पण रिझल्ट हा 1 एप्रिललाच लागणार. तर हे तुम्ही टाइम टेबल ऑफिशियल जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर बघू शकता. वेबसाईट काय आहे तर IBPS.in, आणि याचे जे नोटिफिकेशन येतात हे नोटिफिकेशन जर तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. यावर सगळे नोटिफिकेशन आम्ही टाकत जाऊ. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला इथं कमेंट सेक्शनमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये देतो, ती देखील तुम्ही जॉईन करून ठेवा. सगळे डिटेल्स तुम्हाला तिथं मिळून जातील. तर यासाठी आपण जे आपले क्लासेस आहेत या क्लासेसमध्ये
जो सिलेबस आहे तो सगळा घेतला जातो. आपली जी बॅच आहे यामध्ये बँकिंग प्लस स्टाफ सिलेक्शन प्लस रेल्वे यांचा इंटिग्रेटेड सिलेबस होतो. यामध्ये जवळपास 40पेक्षा जास्त परीक्षा तुम्ही या सिलेबसच्या बेसिसवर देऊ शकता. कालावधी हा 4 महिन्याचा असतो. बाकीचे जे डिटेल्स आहेत, बॅच कधी सुरू होणार वगैरे, ह्यासाठी तुम्ही इथं जो नंबर दिलेला आहे या नंबरवर संपर्क करू शकता. आणि बॅच नवीन जर कुठली सुरू होणार असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट सेक्शनमध्ये देईल. कृपया जर तुम्ही जॉईन करणार असाल तर तो व्हिडिओ बघा, त्यामध्ये सगळ्या डिटेल्स नवीन बॅचबद्दल दिलेले आहेत. तुमचे जर काही डाऊट्स असले या परीक्षेबद्दल तर निश्चितच तुम्ही कमेंटमध्ये डाऊट विचारा. प्रत्येक कमेंटचा आम्ही रिप्लाय देऊ. आणि जर तुम्हाला अजून काही एक्स्ट्रा डाऊट असेल तर तुम्ही या नंबरवर संपर्क करा. निश्चितच तुमच्या जे काही डाऊट असतील ते या ठिकाणी सॉल्व केले जातील. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. जर तुमच्या मित्राचं कोणाचं ग्रॅज्युएशन झालं असेल किंवा ग्रॅज्युएशन करत असेल तर त्याला हा नक्की व्हिडिओ पाठवा. चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना देखील सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद.